बदल 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 थोडा इकडे बघा सर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्यांग होने का गम नहीं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1500 रुपयावरून 2500 रुपये केले, हे 1000 रुपये वाढले। त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करून इथं आनंदोत्सव साजरा केला। 9 जुलै हा नांदेडच्या सकल दिव्यांग संघटनेचा क्रांतिकारी दिन आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग हे गनिमी कावा करून विधान भवन पावसाळी अधिवेशनावर धडकले होते। त्यावेळेस तिथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेबांनी पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण अध्यक्ष माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याशी आमची बैठक घडवली। विधान भवनामध्ये आमची बैठक झाली। जवळजवळ तासभर चर्चा झाल्याच्या नंतर अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनात आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू। तसेच 15 जून 2025 रोजीपासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांचे संजय गांधी निराधार मानधन असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यासह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजा चव्हाणताई, तसेच विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब, तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होण्यासाठी आम्ही तुमची मागणी प्रश्न आम्ही मांडू। या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधान भवन पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांच्या संजय गांधी निराधाराची मागणी लावून धरली होती। तर काल 1000 रुपये वाढ केली आहे। हा 1000 रुपयाची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला। यामध्ये वज्राबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला, तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या वतीने आमच्या याला सहभाग नोंदवला आहे। अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाज व समविचारी संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आज आयोजन झालेलं आहे। आणि या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, जो कोणी तो दीपक काटे जो आहे त्याची पार्श्वभूमी जर पाहायला गेली तर सर्व पार्श्वभूमी त्याची गुन्हेगारीची आहे आणि अशा गुन्हेगाराला कोणाचा आश्रय मिळतो, अशा गुन्हेगाराला कोण सहारा देतो याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यावर मोकोका अंतर्गत त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। पण दुर्दैव असं की या मनुवादी सरकारने त्याची जमानत कालच्याच न्यूजमध्ये आम्ही ऐकण्यात आलं की कालच त्याची जमानत झालेली आहे। आणि अशा गुन्हेगारांना, सराईत गुन्हेगारांना जर हे सरकार असंच जर मोकळं सोडत असेल तर या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो। आणि जर हे सरकार पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार जर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सरकारला शक्य नाही। आणि महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणातून आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये निषेध असतील किंवा धरणे आंदोलन असतील, रास्ता रोको असतील, सर्व समाजातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे।